24चा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा। प्राईम मीडिया 24चा तृतीय वर्धापन दिन सोहळा NKT हॉल, खारकर आळी, ठाणे कोर्ट नाका येथे 12 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन प्राईम मीडिया 24चे संपादक कृष्णा यादव, संस्कृती समाज विकास संस्था संस्थापक वनिता भोर, माजी सैनिक विनायक शामराव नाईक फाउंडेशनचे फाउंडर महेंद्र नाईक व समाजसेवक संदेश बनसोडे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी गृहनिर्माण मंत्री माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड तसेच पुरस्कारकर्त्यांमध्ये माजी सैनिक विनायक शामराव नाईक, समाजसेवक इसाक बिराजदार, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सागर देशपांडे, ऑर्थोपेडिक डॉक्टर सचिन काळे तसेच सर्वोत्कृष्ट शिक्षिका शबनम असलम शेख यांचा समावेश होता। सन्मानित अतिथी म्हणून आंबेडकर युनायटेड अलायन्सचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर सुनील खांबे, किमान वेतन सल्लागार, माजी राज्यमंत्री तसेच NCP श्री शरदचंद्रजी पवार गट महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अशरफ, ट्रॅफिक विभाग DCP पंकज शिरसाट सर, ट्रॅफिक विभाग ACP चंद्रकांत भोसले सर, संघर्ष महिला संघ अध्यक्ष ऋताताई आव्हाड, स्विम वेल पूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर व CEO असलम शेख, समाजसेवक कांतीलाल वाघमारे, समाजसेवक रमेश ठक्करजी, प्राईम मीडियाचे पत्रकार प्रभाकर मांटे, शशिकांत कांबळे, संजू पाटील, अनिल वर्मा, मुरबाडचे मिमिक्री आर्टिस्ट गणेश देसले, उरणचे कलाकार श्रीकांत मुंबईकर, प्रतीक खातरकर, राहुल गुप्ता या सर्वांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच प्राईम मीडिया 24चे सर्व टीम सदस्य, संस्कृती समाज विकास संस्थेचे सर्व टीम सदस्य, संघर्ष टीम सदस्य तसेच शादाब उस्मानी सर, राजू राऊत सर, सनी चव्हाण, ब्रिजेश यादव, मनीषा यादव, वर्षा म्हात्रे, साबिया मेमन, कल्पना नार्वेकर, पूजा खान, रेश्मा सय्यद, गायत्री आर्यमाने, माध्यम प्रतिनिधीमध्ये चौफेर वार्ता संपादिका कल्याणी भांगरे, आपली मुंबई संपादिका चंदन पाटील आणि पत्रकार जया मिश्रा यांचा समावेश होता। कार्यक्रमाचे अँकर पर्वतराज पुरोहित यांनी कौशल्यपूर्ण सूत्रसंचालन केले। गणेश वंदना तुषार वाघमारे यांनी सादर केली, तर त्रिथा जाधव यांनी देशभक्तीपर मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले। या भव्य सोहळ्याला मान्यवर समाजसेवक, पत्रकार व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। माझं नाव डॉक्टर सचिन यशवंत काळे आहे। मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि DY पाटीलमध्ये प्रोफेसर यूनिट इंचार्ज आहे। मला या कार्यक्रमाला बोलवण्याबद्दल प्राईम मीडिया 24 यांचं मी धन्यवाद करतो। DY पाटीलमध्ये गव्हर्नमेंटच्या व्यवस्थित खूप चांगल्या सुविधा स्कीम्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण गरिबांना किंवा आपले जे व्यक्ती आहे ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्या स्कीमचा फायदा करण्यात यावा। कारण DY पाटीलमध्ये ऑर्थोपेडिकचं सगळ्या शस्त्रक्रिया होतात, आधुनिक शस्त्रक्रिया होतात आणि समाजसेवाबद्दल मला हे अवॉर्ड देण्यामध्ये परत मी प्राईम मीडियाचा धन्यवाद करतो। अजूनही सांगतो की आपल्याला 4 पुस्तकं लिहिली आहेत ऑर्थोपेडिक्समध्ये, त्याचा ते फायदा करण्यात यावा। धन्यवाद। माझं नाव सागर देशपांडे आहे। मी DY पाटीलमध्ये फिजिओथेरपिस्ट आहे। मी एक साचा बनवलेला आहे जो स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंटसाठी आम्ही यूज करू शकतो रिहॅबसाठी, आणि हा साचा खूप अफोर्डेबल आणि इझिली ॲसेसेबल आहे। तर मी लोकांना या प्राईम मीडियाद्वारे आव्हान देतो की ज्या गरजू पेशंटला या साचेची गरज आहे ते कृपया मला कॉन्टॅक्ट करावा, DY पाटीलमध्ये कॉन्टॅक्ट करावा, ज्याच्याने गरजू लोकांना याचा फायदा घेतला येईल। थँक्यू। आज संस्कृती समाज विकास संस्था आणि प्राईम मीडिया 24चा तिसरा वर्धापन दिन आहे। तर मी त्याचे प्राईम मीडिया 24चे संपादक कृष्णा यादव आणि त्यांची सगळी टीम आणि संस्कृती समाज विकासच्या अध्यक्षा यांना माझ्यातर्फे आणि माझ्या सगळ्या संघर्ष पथकातर्फे तर त्याच्या तिसऱ्या वर्धापन दिनाला मी शुभेच्छा द्यायला आलो। तिसरा वर्धापन दिन हा त्याचा यशस्वी झालेला आहे
आणि तो ठाण्यातून सुरुवात केली, पण आता तो संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरात प्राईम इंडिया 24 म्हणून गेलेला आहे. त्याला लाख लाख शुभेच्छा आणि तो यशस्वी होईल. आणि आज मीडियाची गरज आहे देशाला आकार देण्याचं काम कृष्णा यादव करेल. चंदन, तू मला प्रसिद्धी दिल्याबद्दल. माझं मी 3री-4थीला असल्यापासूनचं माझं एक स्वप्न होतं की समाजासाठी काहीतरी काम करायचं. स्वतःसाठी तर सगळेच जगत असतात, पण दुसऱ्यांसाठी जगण्यामध्ये खूप आनंद असतो आणि मला तो अनुभवायचा होता. आणि म्हणून मला असं एक स्वप्न होतं की समाजसेवा करायची. आणि तो मला एक मौका मिळाला 1991 मध्ये. मी महाराष्ट्र महिला परिषदमध्ये 2 वर्ष काम केलं. ते मी काही मानधन न घेता काम केलं. त्याच्यानंतर मी SSV संस्थेमध्ये काम केलं, तिथे आजही मी सल्लागार म्हणून आहे. आणि मग त्याच्यानंतर माझं स्वप्न होतं माझी स्वतःची एक संस्था असावी. मी 2008 मध्ये ती संस्थे स्थापन केली, संस्कृती समाज विकास संस्था. आणि त्या संस्थेच्या मार्फत ज्या गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी मशीनचे शिलाई वाटप, शिलाई क्लासेस, पार्लरचे क्लासेस हे फ्रीमध्ये मी करत होते. माझ्यासाठी माझा पूर्ण जे सहकारी होते ते पण माझ्यासोबत होते. आणि आता मला जे काम करायचं ते तळागाळातील ज्या गरीब महिला आहेत ज्यांना किंवा ज्यांच्या मिस्टरांचं निधन झालंय अशा महिलांसाठी मला आता काम करायचंय. आणि त्यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न होता. प्राईम मीडिया 24 याचं एक औचित्य साधून की 3 वर्ष पूर्ण झाल्याचं एक औचित्य साधून मी एक आवड फंक्शन आणि सन्मान सोहळा करण्याचं ठरवलं. त्याचं कारण ते की पुन्हा मला ती भरारी घ्यायची. आणि आता दिव्यामध्ये आपले 50-60 बचत गट आहे आणि माझी संस्था महाराष्ट्रभर काम करते. आणि मला आता महाराष्ट्रभर काम करायचं आहे आणि मी त्यासाठी माझे सगळे प्रयत्न चालू केलेले आहे. आणि तर मी आता एक तुमच्या लाईव्ह तर्फे सांगू इच्छिते की अशा कोणी महिला असतील ज्या एकल महिला आपण त्यांना म्हणतो तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आज या ठिकाणी प्राईम मीडिया लाईव्ह आमचे मित्र यादव साहेब आणि संस्थापक या संस्थेचे संस्थापक गोर मॅडम यांच्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो त्यांना यांच्या वर्धापन दिनानिमित्त सन्मानित करण्यात आलं. मला अभिमान वाटतो की ही संस्था खूप चांगलं काम करते आणि सत्य हे मीडियाचं बेस आहे आणि त्या क्षेत्रामध्ये सत्य हे योग्य जाणावं यासाठी ही संस्था काम करत असते. आणि त्यामुळे मी या संस्थेला असेच कार्यक्रम करत राहावे त्यांनी आणि संस्था खूप मोठी व्हावी. सत्तेच्या परिमाणामध्ये त्यांनी योग्य काम करावं अशी मी यांना शुभेच्छा देतो. नमस्कार, मी कविता उषा शांताराम कांबळे. माझी संस्था आहे उषा साई एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी. ऑल ओव्हर महाराष्ट्र आपली संस्था कार्यरत आहे आणि मी रायगडमध्ये कामसुद्धा करते. तर आज इथे प्राईम मीडिया 24 यांचा 3रा वर्धापन दिन साजरा होत आहे वर्ष. आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांनी सन्मान चिन्ह बऱ्याच लोकांना मान्यवरांना दिलेले आहेत. त्यामध्ये आम्हालासुद्धा मिळालेला आहे आणि ह्यासाठी आम्ही खूप आभार आणि धन्यवाद करते. आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना गोर मॅडम आणि यादव सर यांना शुभेच्छा अँड ऑल द बेस्ट.